येवला शहरामध्ये भटक्या कुत्र्यासह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी अशा विविध मागण्यांसाठी येवला ठाकरे गटाच्या वतीने विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून हे भटके कुत्रे नेहमीच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर हल्ले करत असल्याने त्यांचा बंदोबस्त त्वरित करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। नगरपालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी या रास्ता रोको आंदोलन करत आहोत। येवल्यामध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट फार झालेला आहे, मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे। मोकाट जनावरांमुळे 2 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे। परवाच्या दिवशी एका लहान चिमुरडीला 8 ते 10 कुत्र्यांनी अक्षरशः चावा घेऊन तिला गंभीर जखमी केले, वडीत फरफडत तिला नेलं। तिची प्रकृती चिंताजनक आहे। त्याचप्रमाणे नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळे कापले गेले तरी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई होत नाही। त्याचप्रमाणे नगरपालिका प्रशासनाकडे 1.5 वर्षापासून प्रलंबित बांधकाम परवानग्या, बांधकाम कंप्लेशन, ते परवानग्या देत नाही, कंप्लेशन देत नाही। का देत नाही? त्यांना जाब विचारल्यावर ते उडवडीचे उत्तर देतात, आरेरावाची भाषा करतात। संतोष देशमुख हत्याकांडामध्ये आरोपींना अजून अटक होत नाही, याच्यात सत्य बाहेर अजून येत नाही। त्यासाठी ते बाहेर येण्यासाठी व प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत।